पाकिस्तानची करारी हार, अब की सपटून मार। हीच अवस्था पाकिस्तानची कालच्या मॅच मध्ये बघायला मिळाली। भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटमधील पारंपरिक युद्धात भारतीय संघाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे। T20 विश्वचषक 2026च्या गटफेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केलाय। या विजयासह भारताने सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केलाय। या सामन्यात ईशान किशनची वादळी फलंदाजी निर्णायक ठरली आहे। पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। भारताची सुरुवात खराब झाली, पण सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला। मात्र त्यानंतर ईशान किशनने मॅचची सूत्र आपल्या हातात घेतली। त्याने केवळ 40 चेंडूत 77 धावांची स्फोटक खेळी साकारली। त्याच्या या खेळीत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली। ईशानला सूर्यकुमार यादव आणि इतर फलंदाजीनं साथ दिल्यानं भारताने 20 षटकात 7 बाद 175 धावांचं तगडं आव्हान पाकिस्तानसमोर ठेवलं। त्यानंतर बारी आली भारतीय गोलंदाजीची। कालच्या मॅच मध्ये भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा पाकिस्तानच्या दांड्या उडवत होता। 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली। जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीच्या षटकातच पाकिस्तानचे कंबरडे मोडले। पाकिस्तानचे सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतले। केवळ उस्मान खानने 44 धावांची खेळी केली, पण त्यानं फार काही घडलं बिघडलं नाही। या सामन्यात सर्वात जास्त चर्चा होतीये ती बुमराह आणि हार्दिक पांड्या यांची। जसप्रीत बुमराहनं आपल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत 2 बळी घेतले। त्याला हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 बळी घेत चांगली साथ दिली। फिरकी आणि वेगवान गोलंदाजीच्या या मिश्रणासमोर पाकिस्तानचा संघ 18 षटकात केवळ 114 धावांवर गारद झाला। T20 विश्वचषक इतिहासात भारताने पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरलाय। या सामन्यानंतर भारताचं सुपर 8 मध्ये स्थान पक्क झालंय। या विजयासह भारताने सलग 3 सामने जिंकून सुपर 8 फेरी पक्की केली आहे। या पराभवामुळे पाकिस्तानच्या पुढील फेरीच्या आशा धुसर झाल्या असून संघ सध्या गटात 3ऱ्या स्थानावर फेकला गेलाय। कोलंबोच्या मैदानावर भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा बाजूंनी पाकिस्तानला धूळ चारली आहे। या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विश्वकप सुरू होण्याआधी पाकनं भारतासोबत खेळण्यास नकार दिला होता। रुसो भाई रुसो, कोपऱ्यात बसो, पाकिस्तानाची नौटंकी करताना दिसून आलाय। कारण पाकिस्तानला माहित होतं पुन्हा सामना झाल्यास पुन्हा अब्रूचं खोबरं होणार, पुन्हा ट्रोलर पाकिस्तान टीमला सळो की पळो करून सोडणार, पुन्हा पाकिस्तानात टीव्ही सेट फुटणार, पाकिस्तानमधील सर्वसामान्यांच्या शिव्या खाव्या लागणार। हे सगळं माहित असल्यानं पाकिस्तानची टीम मैदानातच उतरायला तयार नव्हती। शेवटी कभी हा कभी ना करत पाकिस्तानची टीम मैदानात उतरली, मात्र निकाल तोच राहिला। पाकिस्ताननं सपाटून मार खाल्ला। आता पुन्हा पाकिस्तानच्या नशिबी तेच आलंय। पाकिस्तान टीमकडे बघून एकच मन आठवते, कुत्र्याचं शेपूट कितीही नळीत घाला ते वाकडच राहणार। फिर एक बार पाकिस्तानची करारी हार, अब की सपटून मार।